तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हे निर्णय झालेले आहेत। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके कुठले महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत ते सुद्धा आता आपण बघणार आहोत। संपूर्ण मंत्रिमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर हे महत्त्वाचे निर्णय झाले। जात वैधता प्रमाणपत्र मुदतवाढ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांना 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालाय। दुसरा मुद्दा आहे ग्रामीण पेयजल धोरण 2026। राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विशेष धोरण लागू केलं जाणार आहे। पुढचा मुद्दा आहे नागपूर मेडिकल सायक्लोट्रॉन वैद्यकीय निदानासाठी हाय एनर्जी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। ड्रोन आणि रोबोटिक्स धोरण सुद्धा त्या संदर्भात चर्चेत आले। राज्यामध्ये महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 जाहीर करण्यात आलेलं आहे। भारतनेटसाठी विशेष कंपनी स्थापन करण्यासंदर्भात सुद्धा निर्णय झालाय। अंमलबजावणीसाठी महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड स्थापन करणार असं सुद्धा सरकारकडून सांगितलं गेलंय। रोजगार हमी कायदा दुरुस्ती, विकसित भारत जी रामजी योजनेसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत।